Hello guys, welcome back to Mr. and Mrs. Manapure Vlogs. आफ्टर अ लॉंग टाईम आम्ही ब्लॉग शूट करतो आहे. आम्ही ॲज इन मी ब्लॉगचं स्टार्टिंग करते बिकॉज हा एक सरप्राईज व्हिडिओ असणार आहे अजिंक्यसाठी. आय नो खूप दिवस झालं ब्लॉग नाही बनवला आहे, बट आज मी विचार केला की मी काहीतरी अजिंक्यसाठी स्पेशल बनवते आहे. जस्ट असंच काही ओकेजन तर नाही आहे. अजिंक्य गेला आहे ऑफिसला, सो मी विचार केला की त्याला आपण हॅपी करूया त्याचं फेवरेट डिनर बनवून. सो मी बनवत आहे पावभाजी, त्याची फेवरेट डिश, आणि तो आता येतच असेल. सो मी विचार केला की तो येण्याच्या आधी मी सगळं प्रिपरेशन करून ठेवते सो दॅट तो आल्यावरती एकदम त्याला सरप्राईज देईल. आय एम सो एक्सायटेड. मी दिसत नाही आहे कारण की या घरी सगळीकडे लाईट्स खूप अशी डिम डिम आहेत. पहिले मी माझे केस बांधून घेते. मी इथे सगळे व्हेजिटेबल्स कट करून ठेवलेस. इथे कांदा चॉप करून ठेवला आहे आणि ह्याच्यात मी बॉईल करायला ठेवते आहे आणि इथे मी बनवणार आहे खिचडी. सो लेट्स स्टार्ट. अजिंक्य निघाला आहे आणि मी लवकर प्रेप करते चालू. लेट्स गो गाईज. आय एम सॉरी फॉर लाईट. खूप खराब आहे मम्मा, लाईट्स खूप खराब येत आहेत. सॉरी गाईज, माझा फोन जरा नॉट कोपिंग विथ मी. इट्स ओके. लेट्स स्टार्ट. याला मी असं ठेवते. मग मी जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि हिरव्या मिरच्या काही टाकल्या आहेत. एकदम सिंपल पद्धतीने मी बनवणार आहे. आणि आता मी त्याच्यात ॲड करते कांदा. मी माझ्या अंदाजाप्रमाणे सगळे इन्ग्रेडियंट्स घेतले. ॲज इन कांदा किती पाहिजे माझ्या हिशोबाने, बाकी सगळ्या गोष्टी माझ्या हिशोबाने घेतल्यात. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊन करू शकता. तर मी याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलं आहे आणि मी शेंगदाणेसुद्धा ॲड केले. ते ॲक्च्युली आधीच टाकायचं होतं पण मी विसरून गेले. तर खिचडीमध्ये मी लाल तिखट नाही टाकणार आहे कारण की ऑलरेडी मी ग्रीन चिलीज टाकलं. सो आय होप माझे रेसिपी त्याची लवकर बॉईल व्हायला पाहिजे. अजून येण्याच्या आधी मला सगळं बनवायचं वाजलं होतं. खूप गरम होतं आहे. बरं, ही लाईट खूप बनवायची. लाईटमुळे काही दिसत नसेल तुम्हाला. टोमॅटो टाकल्यानंतर मी थोडंसं मीठ टाकले कारण की टोमॅटो शिजतात. मस्त मिक्स करून घ्यायचं. मी व्हिडिओमध्येच बंद करून टाकला होता कारण की किचनमध्ये अजिबात लाईट येत नव्हती. ह्या कुकरमध्ये खिचडी बनवायला ठेवली आहे आणि इथे व्हेजिटेबल्स बॉईल झालेत. म्हणजे मी कुकर बंद केला आहे. खिचडीला एक शिट्टी आली की मी बंद करेल. सो लेट्स सी. आणि मग हा व्हेजिटेबलचा कुकर थंड झाल्यानंतर ओपन करणार, मग त्याला मॅश करून मग तडका देणार. माझी हालत ऑलरेडी टाईट झाली आहे. आय एम ऑलरेडी वेटिंग. परत थंड होईल म्हणून पटकन पावभाजी बनवायला घेईल कारण की अजून काही येतच असेल. मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी नाही सांगेल कारण की मी माझ्या पद्धतीने बनवते आणि मी सेकंड टाईम पावभाजी बनवते. सो आय डोंट नो कशी बनणार आहे म्हणून मी तुम्हाला रेसिपी शेअर नाही करते. जर आज चांगली बनली तर मे बी मी नेक्स्ट टाईम पक्का शेअर करेल. थोडं तरी प्रेप करून ठेवते, असं मसाला टाकून ठेवते, मॅश करून ठेवते. म्हणजे हाफ प्रोसेस तरी झाली आणि तो आला तरी चालेल. मग तो बोलेल की पावभाजी सरप्राईज. लेट्स सी हिज रिॲक्शन. त्याला बिलकुल पण आयडिया नाही आहे. आय होप फॉर द बेस्ट. कशी बनते लेट्स सी. तुम्हाला ऑब्वियसली सांगू. एक सेकंड. खिचडीला शिट्टी आहे.
हां थोडा वेळ मी बसते व्हेजिटेबलवाल्या कुकरचा वेट करते की तो कधी थंड होईल, कधी मी ओपन करेल, कधी मी त्याला मॅश करेल, कधी मी तडका देईन. इनफॅक्ट अजिंक्य सरप्राईज होईल अजून एका गोष्टी आहे की मी ब्लॉग बनवते आहे. सो येस तो आला की मी असं ब्लॉग पटकन चालू करा आणि बोलले हाय वेलकम बॅक होम. चलो सी यू इन 5 minutes. या कुकर सिटी मी इथे बघते इथे बघते इथे बघते इथे बघते. थोडं सवय नाही आहे ना ब्लॉगिंग करायची म्हणून. एनिवेज मी आता बनवते आहे हां. एनिवेज कुकर थंड झाले की आपण भेटूया. फायनली मी ते मॅश करून ठेवलं आहे. मी ते कुकर ओपन करताना ब्लॉग करायचंच विसरून गेली बिकॉज दहीमध्ये आहे. सॉरी. सो ह्याच्यात मी बनवते. सो लेट्स स्टार्ट. पावभाजी फायनली तयार झाली आहे, ते पण अजिंक्य येण्याच्या आधी. पण माझा फोन लेट्स वेट अजिंक्य कधी येतोय. मी तर सगळं डोअर वगैरे लॉक करून घेतले कारण की त्याच्याकडे एक्स्ट्रा चावी आहे, तो ओपन करू शकतो. मला ओपन करायचं आहे डोअर. एनिवेज थोडंसं शिजू द्या मग बंद करेन. चलो गाईज अजिंक्य आल्यावर तुझं ब्लॉग स्टार्ट करते. सॉरी फॉर पण खूप यम्मी दिसतीये. यम्मी यम्मी. चलो बाय. वेलकम होम. पावभाजी सिरियसली तुला कसं समजलं? स्मेल. हा येस खरंच. अरे गाईज शी इज द बेस्ट वाईफ इन द वर्ल्ड. मला वाटलेलंच पावभाजी असेल. येऊन ब्लॉग पण अजिंक्यने पहिलेच गेस केलाय. येस मला बाहेरूनच स्मेल आला आणि मी आधीच गेस केलेलं. बट थँक्स टू यू. लव्ह यू. थँक्यू. अरे बघ तरी चप्पल काढा. घर इज सो सॉफ्ट. डिलिशियस. जन्नत गाइस जन्नत. स्वतः अजिंक्य फ्रेश होईल आणि आम्ही मस्त दूध पडेंगे. येस. तर अजिंक्य टेस्ट करून सांगणार आहे की कसं बनलंय. ऑलरेडी डिलिशियस वाटतंय. मी टेस्ट करेन मास्टर शेफचा. ओके हां थांब. अनबिलिव्हेबल. खरं सांग. अनबिलिव्हेबल स्पायसी डिलिशियस टेस्टी. लव्ड इट. थँक्यू. असं थोडी दाखवतात असं. बेस्ट शेफ इन द वर्ल्ड. थँक्यू. सो फायनली आमचं डिनर झालं आहे आणि आम्ही आता आम्ही खाण्यात एवढं रमलो गाईज. बेस्ट पावभाजी खरंच. तुम्ही हिच्या हातची खा फ्रीमध्ये. आय लव्ड इट. मुंबईमध्ये अशी नाही भेटत होती. इनफॅक्ट इंडियामध्ये नाही भेटते खरंच. चने के झाडू चढा फिर मक्खन लगा के. पण नो सिरियसली गाईज इट वॉज अमेझिंग. मजा आली. थँक्यू सो मच. सगळं दिसतोय आपण. सो इतक्याबद्दल सो आमचा ब्लॉग शॉर्ट होता आजचा पण एकदम शॉर्ट अँड स्वीट. हां मी अचानक प्लॅन केला ब्लॉग बनवायचा कारण की मी ह्याला सरप्राईज देणार होती. सो मोके पे चोका मारला. आय लव्ह सरप्राइजेस. मौके पे छक्का मारला गाईज. खूप मजा आली. मी एक्सपेक्ट नाही केलेलं. सो डिलिशियस. ओके थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आम्ही अजून न्यू ब्लॉगर आहोत. आम्हाला जरा अजून टाईम लागेल आता आम्ही प्रॉपर ब्लॉग्स बोलायला, प्रॉपर कॉन्फिडेंटली बोलायला आणि आता आम्ही ब्लॉग्स खूप टाकत जाऊ. टाईम भेटला तर नक्कीच. रोज नाही पण एक दिवस आड. ओके थँक्यू सो मच गाईज फॉर Bye. वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब वाढच्या चॅनल मिस्टर अँड मिसेस मानापुरे ब्लॉग्स. पीस आउट. गुड नाईट. बाय.